प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी निघालेली रेल्वे गाडी क्रमांक 19-045 सुरत छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस गाडी ही जळगाव स्टेशनवर आल्यानंतर दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास भुसावळकडे रवाना होत असताना त्यावेळी जळगाव स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर अज्ञात समाजकंटकांनी एक दगड फेकल्याची B6 कोचमधील 39 क्रमांकाच्या खिडकीचे काच फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती जळगाव RPFचे विभागाचे प्रभारी ज्ञानेश्वर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। रविवारी 12 जानेवारी रोजी महाकुंभ ट्रेन क्रमांक 19-045 सुरत छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस ही सुरत येथून निघाली। रविवारी 12 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही रेल्वे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर 3:15 वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानक येथून निघून भुसावळकडे रवाना झाली। त्यावेळी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म येथून 1 किलोमीटर अंतरावर रेल्वे जात असताना छत्रपती शिवाजी महाराज नगर भागातील एका समाजकंटकाने रेल्वेच्या दिशेने दगड फेकला। त्यामुळे रेल्वेचा डब्बा क्रमांक B6 मधील सीट क्रमांक 39च्या खिडकीची काच फुटली असून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। या कोचमध्ये 5 मुले, 6 वृद्ध, 13 महिला आणि 12 पुरुष होते। हे सर्व सुरतचे भक्त होते। त्याच व्यतिरिक्त ट्रेनमधील 45 लोक कुंभासाठी प्रयागराज येथे जात होते। दरम्यान काही रेल्वेतील प्रवाशांनी ट्विटरवर व्हिडिओ अपलोड केला असून घटना घडल्यानंतर रेल्वे स्टेशनचे RPF विभागाचे प्रभारी ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून दरम्यान रेल्वे पोलिसांनी भुसावळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली। दरम्यान मुळात दगडफेक झाली नसून एका समाजकंटकाकडून दगड फेकल्याने हे खिडकीचे काच फुटले असल्याची माहिती या संदर्भात रेल्वेचे प्रभारी ज्ञानेश्वर पाटील यांनी यावेळी दिली आहे। या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात रेलवे पुलिसात गुन्हा दाखल करण्यात आला है। हम सभी को हम आज प्रयागराज के लिए निकले हैं सूरत उधना से और आज तारीख 12 और 1 जनवरी 12/1/2025 के कुंभ के लिए सभी यात्री हमारे साथ हैं जो कि जलगांव से गाड़ी छूटी कम से कम 3 किलोमीटर आगे कोई असामाजिक तत्वों द्वारा पत्थर फेंका गया। हम रेलवे मिनिस्टर से नम्र विनती करते हैं हमारे लोग की सुरक्षा प्रदान किया जाए और मुख्यमंत्री प्रधानमंत्री जी से निवेदन है कि आज पहली यात्रा गंगा ताप्ती ट्रेन में और पहला महाकुंभ जो मकर संक्रांति के दिन लगता है हम लोग वहां के लिए आज हमारे गुजराती भाई सब हम तो यूपी से विलीन करते हैं लेकिन ये सभी लोग के साथ हम भी जा रहे हैं जो कि आज हम लोग पत्थर के शिकार हुए हैं। ये नाइट में हमारी सुरक्षा के लिए कृपया ध्यान दिया जाए। बस यही मैं प्रधानमंत्री जी से आह्वान करता हूं। जय श्री राम। कोच क्या है? कोच B6 है मैडम। B6 जी जी धन्यवाद। ट्रेन नंबर 19-045 सूरत छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस जळगाव स्टेशनवर साधारणतः 13 मिनिट थांबल्यानंतर 15:15 गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून रवाना झाली असता ट्रेनचे जवळपास एक 10-15 बोगीज प्लॅटफॉर्म क्रॉस केले असता कोणीतरी शरारती माणसाने गाडीवर एक दगड फेकला। त्या कारणानं B6 कोचची 39 नंबरची बर्थची काच फुटली। आम्हाला समजल्यानंतर आम्ही तत्काळ मेसेज भुसावळ RPFला दिला। भुसावळ RPFने गाडी चेक केली, एक काच फुटलेला आढळला। यात्रीबरोबर चौकशी केली असता कुठल्याही यात्रीला इंजुरी झाली नाही। मी तत्काळ घटनास्थळावर जाऊन बघितले असता घटनास्थळावरून जनरली पटरीवरून काही लोकांचे आवागमन चालत असते। घटनास्थळ फिक्स नव्हते तर मी साधारणतः 1 किलोमीटरपर्यंत ट्रॅक चेक केला, आजूबाजूला चौकशी केली पण अद्यापर्यंत मला त्या व्यक्तीबद्दल काही समजले नाही। घटनेची चौकशी चालू आहे। आम्ही या संबंधात गुन्हा दाखल केलेला आहे।
जी घटना घडली त्याच्या संदर्भात आम्ही गुन्हा क्रमांक 29/2025 अंडर सेक्शन 153 आणि 147 रेल्वे अधिनियम अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे अज्ञातच्या विरोधात. जनतेला तुम्ही आव्हान काय करणार आहे? कारण रेल्वे प्रवाशांनी थेट रेल्वे मंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना सुरक्षेचं आवाहन केलं की आमचा प्रवास सुरक्षित व्हायला पाहिजे असं आवाहन केलेलं. जी घटना घडलेली आहे ती कोणीतरी शरारती माणसाद्वारे करण्यात आलेली आहे. अशी दगडफेक म्हणून अशी काही घटना घडलेली नाही आहे. रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला घरं झोपडपट्टी वगैरे असतात. लहान लहान मुले वगैरे शरारती मुलांकडनं असं ट्रेनवर एखादा दगड मारण्याची घटना होत असते. तरी त्या संदर्भात आम्हीसुद्धा जागृती करत असतो. संबंधित एरियामध्ये जाऊन आम्ही तिथले सरपंच, ग्रामसेवक किंवा नगरसेवक यांना भेटून आम्ही जनजागृती मोहीम देखील करत असतो. आणि जर असे वारंवार घटना घडत असतील कुठे तर आम्ही त्या ठिकाणी ॲम्ब्युश चेक पण करत असतो.